LTचे आभार की त्यांनी मला हे प्रेझेंटेशन द्यायला परमिशन दिली. व्यवसायाने वकील असल्यामुळे सर्वात महत्त्वाचं एक ठरतं की तुम्ही अभ्यास किती केला. मी लोकांसाठी भांडण्याचं काम करतो आणि सर्वात छोटी जी पुस्तकं असतात ते आमच्या फील्डमध्ये 1200 पानांची असतात. त्याच्यापेक्षा खाली आम्ही काही वाचतच नाही. आणि जेव्हा तुम्ही वाचता त्यावेळेस तुमचं एक महत्त्वाची गोष्ट ठरते ते म्हणजे तुमच्या इथं रँक्स येतात. मी युनिव्हर्सिटीमध्ये LLBला 4था आहे, डिप्लोमा IPRमध्ये 3रा, सायबर लॉमध्ये पहिला आणि लेबर लॉमध्ये पहिला. बऱ्याच वेळा लोकांचा प्रश्न असतो की अरे तू खरं शिक्षण झालंय का? हा, मी नक्की सांगतो की मी खरोखरच पुस्तक वाचलेत म्हणून मी हे सांगू शकतो. मी या आजच्या टॉपिकमध्ये तुम्हाला काही शिकवणार नाहीये, मी फक्त तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स देणार आहे जेणेकरून तुम्हाला पुढे आयुष्यात त्रास नाही होणार. हे माझं प्रेझेंटेशन नाही आहे, मी ॲडव्हर्टाइजमेंट करत नाही आहे, वकिलाला ॲडव्हर्टाइजमेंट करायला अलाउड नाही आहे. मी तुम्हाला टिप्ससाठी इथं आलो आहे आणि याच्यासाठी तुमच्या चॅप्टर लीड्सची परमिशन घेतलेली आहे. मी बरेचशी उदाहरण देणार आहे, ही उदाहरणं खरोखरच घडलेली आहेत, फक्त त्यांची नावं सांगता येणार नाही प्रायव्हसी पॉलिसीमध्ये. कायदा का लागतो? आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्याला कायदा लागतो, पण आपल्या लोकांना, बऱ्याच लोकांना माहिती नसतं. आज आपण व्यवसाय करतोय किंवा याच्या कॉलेजमधनं किंवा युनिव्हर्सिटीमधनं आपण शिक्षण घेतलंय, त्याला पण UGC ॲक्ट आहे, युनिव्हर्सिटीचे वेगळे ॲक्ट आहेत. आपण व्यवसाय करताना शॉप ॲक्टमध्ये काम करू शकतो, फॅक्टरी ॲक्टमध्ये काम करू शकतो, कंपनी ॲक्टमध्ये काम करू शकतो, LLP ॲक्ट वेगळा आहे, पार्टनरशिप ॲक्ट वेगळा आहे. इथून पुढचं आपण आज जिथं घर घेतलेलं आहे ते घर घेताना स्टॅम्प ॲक्ट आहे, रजिस्ट्रेशन ॲक्ट आहे, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला कायदा लागत असतो. आज आपण जे प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस विकतोय किंवा आपण लोकांना सांगतोय ह्याच्यात जर प्रॉब्लेम झाला तर आपल्याकडे कन्झ्युमर ॲक्ट आहे. आपण इथं प्रत्येक जण बसलेला आहे हा कन्झ्युमर कोर्टाच्या दायऱ्यामध्ये, पण आपल्या कित्येक जणांना माहिती नाही की त्याची रिस्क किती असू शकते. लोक नेहमी एक आरडाओरडा करत असतात की कोर्ट केस झाली की ते खूप कॉस्टली असतं. किती जणांना वाटतं की वकील जास्त पैसे कमवतात? करेक्ट आहे. पैसे का कमवतात माहिती आहे? माझी USP हीच आहे. माझ्याकडे जे लोक येतात, क्लायंट्स येतात, हे सेकंड अँड थर्ड टायर किंवा फोर्थ टायर रेफरन्स आहेत. याचा अर्थ बिझनेसमधला रेफरन्स नाही आहे. याचा अर्थ असा आहे की ते प्रत्येक ठिकाणी कमी पैशाच्या वकिलाकडे गेलेत, त्याचे प्रॉब्लेम झाले, परत कमी पैशाच्या वकिलाकडे गेले, असं करत करत अपील आणि मग हायकोर्टाकडे जातात. जी कोर्ट ट्रायल कोर्टात जे 5 ते 10 हजार काम होतं किंवा कन्सल्टेशन 5,000 होतं, त्यासाठी जेव्हा हायकोर्टात जातात तेव्हा 1.5 लाख रुपये पर हेअरिंगला द्यावं लागतात. मग तुम्ही विचार करा, साध्या साध्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तुम्ही का पैसे वाचवताय. उदाहरण द्यायचं झालं तर मी लोकांना नेहमी म्हणतो की तुम्ही जेव्हा प्रॉपर्टी विकत घेता त्यावेळेस तुम्ही ते ॲग्रीमेंट चेक करता का? ते जर ॲग्रीमेंट चेक केलं नसेल आणि त्याच्यावर तुम्ही सही करता, ते रजिस्टर करता आणि नंतर प्रॉब्लेम कळतो की अरे ह्याच्यात तर प्रॉब्लेम आहे, मग परत कोर्टात जा, ते चेक करा, करेक्शन डीड करा, त्याच्यात जाणारा वेळ जास्त आहे. माझ्याकडे क्लायंट आले होते, त्यांना आम्ही सांगितलं कन्सल्टेशन फी, त्यांनी सांगितलं नाही कन्सल्टेशन फीवर काही नको, खूप महाग आहे. त्यांनी एक घर घेतलं, बिल्डरने रजिस्टर केलं, अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅट होता, आता कन्स्ट्रक्शन झालंय. आता लक्षात आलंय बिल्डरने जर दिलं पार्किंग स्पेस, म्हणजे पार्किंग स्पेसमध्ये त्यांची गाडी जात नाहीये. आता काय करणार? घर तर बांधून झालंय, नुकतंच झालंय, एवढे 2-2.5 कोटीचं घर घेतलं, पण कन्सल्टेशन फी वाचवायला गेलेत. आता त्याच्यासाठीच 2 ते 2.5 लाख रुपये खर्च येणार. कारण काय, कोर्टात केस करून बिल्डरवरती फ्रॉडचे केस, मग सिव्हिल केस, मग वेगवेगळ्या प्रकारच्या रेरामधल्या केसेस, हे करत करत जायला प्रत्येकाचा खर्च वाढत जाणार आहे. त्यामुळे तुम्ही एक लक्षात घ्या की कन्सल्टेशन नेहमी स्वस्त असतं. आपण सर्वात शेवटी तिथंच पैसे वाचवायचा प्रयत्न करतो आणि जेणेकरून लिटिगेशनमध्ये जातो. दुसरं महत्त्वाचं कारण, किती लोकांनी बघितलं कॉपी पेस्ट ड्राफ्ट? खूप सवय असते हल्ली आपल्या लोकांना. माझे एक क्लायंट आहेत, त्यांनी एक 2 लाखाचा चेक साठी एक ॲग्रीमेंट केलं, परत तिथं तेच इश्यू, फी जास्त आहे, ऑनलाईन गुगलवरनं ड्राफ्ट डाउनलोड केला, फंटास्टिक, रजिस्टर झाला आणि तो चेक बाउन्स झाला 2 लाखाचा. किती वर्ष वाटले असेल ते केस करायला? 7 वर्ष. त्याचे 2 लाख काय, त्यांनी 3 लाख रुपये फक्त आमच्यावरतीच खर्च केले. हे रिअल लाईफ आहे. आणि त्यासाठी त्याला प्रत्येक वेळेस सुट्टी काढून प्रत्येक तारखेला येणं, हा पुढचा मनस्ताप आणखीन वेगळा, हा बिझनेस लॉस आहे. हा त्यांनी कॅल्क्युलेटच नाही केला की ह्या 2 लाखाची वरती किती झाला. ही फक्त ट्रायल झाली, आता तो अपीलमध्ये गेली समोरची व्यक्ती, आता ती 4 वर्ष तिथे चालणार, मग हायकोर्टला 4 वर्ष, मग सुप्रीम कोर्टात 4 वर्ष. 2 लाखाची वस्तू किती लाखाला गेली. कॉपी पेस्ट ड्राफ्ट. दुसरं महत्त्वाचं, नेहमीचं लोकांना मी नेहमी सांगत असतो की तुम्ही तुमच्या खऱ्या गोष्टी सांगा वकिलाकडे जाताना. कित्येक लोक ते सांगत नाही आणि नंतर त्याचे पुढचे कॉन्सिक्वेन्सेस भरपूर येतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे रिलेशनशिप्स.
किंवा लिटिगेशन ॲडव्होकेटकडे न जाणं. प्रत्येक ॲडव्होकेट काही एक्सपर्ट नसतो. लोकांना असं भीती वाटते की अरे हे विचारायचं का की हा तुझा एक्सपर्टीज काय. आम्ही लोकांना प्राऊडली सांगतो की आमचा एक्सपर्टीज काय, आम्हाला विचारलं तर आवडतं. कारण की मी जर तुम्ही मला विचारलं माझ्याकडे की IT ॲक्टमधला मला प्रॉब्लेम झाला आहे, IT डिपार्टमेंटकडनं क्वेरी आली, तर मी स्पष्ट सांगतो मी त्यातला एक्सपर्ट नाही आहे. लेबर कोर्टातला मी एक्सपर्ट नाही आहे. तुम्हाला मी दुसरा करेक्ट करून देतो, तुम्ही त्याच्याकडे जा परस्पर. पण हेच जर तुम्ही सांगितलंच नाही आणि तुम्ही कुठल्याही एका वकिलाकडे गेलात की अरे हां वकील ॲडव्होकेट लिहिलं ना त्याच्याकडे जाऊन केस देतो. कित्येक ॲडव्होकेट्स काय करतात माहिती आहे की ते त्यांची फी, त्या महिन्याची फी तर काढायला पाहिजे, केस घेऊन ठेवतात आणि नंतर दुसरीकडे रेफर करतात त्या केसमध्ये राडा झाला की. हे असं होऊ नये म्हणून तुम्ही आधी स्पष्टपणे विचारा की खरोखर त्या वकिलाचा तुझा एक्सपिरियन्स आहे का, तुम्ही आता ह्याच्यात काम केलंय का. मी आत्ता एक केस हँडल करत होतो की ज्या वकिलाला काही एक्सपिरियन्स नव्हता, त्यांनी रेरामध्ये एक केस फाईल केली आणि ती केस आता फायनल हिअरिंगला आल्यानंतर कळलं की ती केसच पूर्णपणे चुकली आणि ती केस आता रिजेक्ट होणार आहे. 2.5 वर्ष ते केसमध्ये वाया गेली, 2.5 वर्ष. आता ती विड्रॉ पण करता येत नाही का फायनल हिअरिंगला आली. पूर्णपणे हे तर गेलं, प्रॉपर्टीमधलं पण नुकसान झालं. त्यामुळे तुम्ही विचारून हे करा असं मी नेहमी वकिलांना सांगतो. दुसरी गोष्ट म्हणजे हँड लोन्स हा आपल्याकडे खूप मोठा प्रकार आहे. आपण कुठल्या तरी नातेवाईकाला आणि व्यक्तीला आपण पैसे देतो आणि नंतर ते रिकवर होत नाही. त्याच्या आश्चर्य आम्ही नेहमी सांगतो एक 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती, आता 500 रुपये झाला, 500 रुपया स्टॅम्प पेपरवरती एक साधी वचन चिठ्ठी, अगदी मी मराठीत सांगितलं तर म्हणजे प्रॉमिसरी नोट, साधी हाताने लिहून ठेवली आणि दोन्ही सह्या केलं तरी चालतं. पण आपण ते पण साध्या साध्या गोष्टी करत नाही आणि त्याच्यानंतर मग रिकव्हरी करायची वेळेला प्रॉब्लेम होतो. माझ्याकडे आता 17 लाखापासून 17.5 लाखापर्यंतच्या केसेस चालू आहेत की ज्यांनी हँड लोन दिले आता ते रिकवर होत नाहीत, नातेवाईकच पैसे देत नाही. तर ब्लाइंड बिलीफ ठेवू नका. जिथे कायद्याची मदत आहे कायद्याची मदत नक्की घ्या. लोकांना मी नेहमी सांगतो ट्रेडमार्क काय, मी ट्रेडमार्क अटर्नी आहे. याचे प्राइस बघितली दिसते इथे, 2 रुपये. आज त्या प्रॉडक्टची किंमतसाठी त्यांनी 2 रुपयासाठी सुद्धा त्यांनी ट्रेडमार्क केलाय. आपल्या प्रॉडक्ट आणि आपल्या सर्व्हिसेसची किंमत याच्यापेक्षा कमी असेल तर ट्रेडमार्क करू नका. कारण काय सांगतो, आज अख्ख्या भारतात ट्रेडमार्क जातो, म्हणजे तुमच्या एकदा ट्रेडमार्क ॲप्लिकेशन की अख्ख्या भारतात जातं. डिजिटल ह्याच्यामुळे आपण सगळ्या ठिकाणी पोहोचलोय. त्यामुळे तुमचं जर प्रॉडक्ट हे नाही कोणी केलं तर मग अख्खी प्रॉब्लेम आहे. हा माझा स्वतःचा रजिस्टर्ड ट्रेडमार्क आहे, माझी स्वतःची लॉ फॉर्म आहे. त्यामुळे मी आधी सांगितलं आणि मग लोकांना मी सांगू शकतो की याच्यातले प्रॉब्लेम्स काय होऊ शकतात. आय गोइंग टू फास्ट, लोकांना झेपत आहे. ट्रेडमार्क फ्रॉड्स काय असतात माहिती आहे सगळ्यांना? सायबर फ्रॉड्स माहिती आहे, प्रॉपर्टी फ्रॉड्स माहिती आहेत. सायबर फ्रॉड्स काय माहिती आहे? ट्रेडमार्कमध्ये हल्ली ऑनलाईन सर्व्हिसेस खूप आल्या. ते लोक लिहितात की ट्रेडमार्क फायलिंग स्टार्टिंग फ्रॉम 1999. एक लक्षात घ्या, ट्रेडमार्क ॲप्लिकेशन हे पूर्णपणे लिगल प्रोसेस आहे. हे शॉप ॲक्ट काढण्यासारखी सोपी नाही. ॲप्लिकेशन केलं झालं असं नाही होत. ट्रेडमार्कचं जो ऑब्जेक्शन आलं तर त्याला 30 दिवसाच्या आत लिगल रिप्लाय द्यायला लागतो. तर लिगल रिप्लाय देताना तुम्हाला हायकोर्ट सुप्रीम कोर्टाचे जजमेंट साईट करायला लागतं, म्हणजे ते सांगायला लागतं. त्याचं हिअरिंग होतं आणि हिअरिंगला तुम्हाला परत नक्की काय झालं हे सांगायला लागतं. जर ट्रेडमार्क ॲप्लिकेशन जर रिजेक्ट झालं तर तुम्हाला डायरेक्ट हायकोर्टात जावं लागतं रिट पिटिशन फाईल करायला. स्टार्टिंग 2 लाख रुपये पर हिअरिंग, 10 हिअरिंग होतात. त्यामुळे ते 999 साठी आपण नंतर 18 ते 20 लाख रुपये खर्च करतो. कारण तुमचा एकदा ब्रँड गेला की संपला. माझे कित्येक मित्राचं झालेलं आहे असं. तो म्हणला मला काही गरज नाही आहे ब्रँडची, मी नाही करणार रजिस्टर. आणि 8 वर्ष त्यांनी तो ब्रँड चालवला. दुसऱ्याने एकाने त्याचा रजिस्टर केला आहे चेन्नईमध्ये, त्याचं नाव, आणि ह्याला नोटीस पाठवली आहे याचं तू वापरायचं नाही. त्याचा बिझनेस आज 30% कमी झाला आहे. आणि त्याला तर ती ब्रँड इमेजच गेली, त्याला नाव बदलायला लागलं. त्यामुळे ट्रेडमार्क फ्रॉड्स भरपूर होतात. पहिलं होतं तो नाव रजिस्टर करतो आणि तुम्हाला नोटीस पाठवतो की जर तुम्हाला नाव माझं वापरायचं असेल म्हणजे तुमच्याच ब्रँडचं तर महिन्याला 5 लाख रुपये दे किंवा 1 टाइम सेटलमेंट 1 करोड. जो रजिस्टर आधी करतो त्याचाच बेनिफिट होतो, नंतर तुम्ही आरडाओरडा करू शकत नाही. त्यामुळे ट्रेडमार्कचा जर तुमचा लोगो चांगला असेल तर पहिला लगेच रजिस्टर करायला घ्या. इन्व्हेस्टमेंट खूप कमी आहे. दुसरं आहे ते सायबर फ्रॉड्स. सायबर फ्रॉडमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे, हे प्लीज लक्षात ठेवा, हे कुठेतरी तुमच्या मोबाईलमध्ये किंवा पीसीमध्ये डाउनलोड करून ठेवा. ही लिंक अत्यंत महत्त्वाची आहे, cybercrime.gov.in. सायबरमध्ये फसवणं जाणं हा गुन्हा नाही आहे, पण तुम्ही कंप्लेंट नाही केली 24 तासाच्या आत तर तुमचे पैसे नाही राहत. जर तुम्ही 24 तासात कंप्लेंट करता ना तेव्हा सायबर पोलीस कुठेतरी ते पैसे ब्लॉक करतात आणि ते त्याच्यानं तुम्हाला मेल येते की हे पैसे ब्लॉक झालेत. इट इज कॉल्ड एज ऑन होल्ड. जर तुम्ही ऑन होल्ड असेल तर तुम्हाला तुमच्या जिथं राहता, ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये, तिथं तुम्हाला कोर्टात केस करावी लागते. कोर्टाची ऑर्डर येते आणि मग ती अमाऊंट बँक रिलीज करते.
आत्ता आमच्या एका केसमध्ये 32,000च गेले, पण आम्ही लगेच कोर्ट केस केली, 28,000 आम्हाला परत पैसे मिळाले. पण जेव्हा तुम्ही हे करत नाही आणि जेव्हा पोलिसाकडे FIR द्यायला जाता, तेव्हा पोलीस तुमच्याकडे असंच बघू शकतो, कारण का तुमच्याकडे एव्हिडन्सच नाही. कशासाठी तुम्ही केले? OTP फ्रॉड कशासाठी झाले? सो बी केअरफुल. फसवणं जाणं हा गुन्हा नाहीये, फसवलं गेल्यानंतर ऍक्शन स्टेप्स न घेणं हा मोठा गुन्हा आहे. मी तुम्हाला कुठे मदत करू शकतो? ह्या स्लाइडचा तुम्ही फोटो काढू शकता. बऱ्याच लोकांना रेरा म्हणजे काय माहिती नाहीये, कंझ्युमर कोर्टात कधी आपण जातो हे माहिती नाहीये. लँड प्रॉपर्टीचे डिस्प्यूट्स हा डेली आहेत. मी रोज एकतरी केस हँडल करतो, रोज. कन्सल्टेशन तर रोज चालू असतं. आणि ह्याच्यातलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॉपरेटिव्ह सोसायटी. मी कित्येक कॉपरेटिव्ह सोसायटीच्या पॅनलवरती आहे की त्यांना कन्सल्टेशन करतो. सोसायटी बिंदास म्हणते फ्लॅट ट्रान्सफर करू, सोसायटीला कुठलाही अधिकार नाही आहे. मेंबर नसेल तर त्यांनी महाराष्ट्र कॉपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट 2019 जो अमेंडमेंट झाली त्याच्याप्रमाणे सोसायटीला फ्लॅट ट्रान्सफर करता येतो. जे इथं सोसायटीत राहत आहेत किंवा अपार्टमेंटमध्ये राहत आहेत त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. ते जर होत नसेल तर प्रॉब्लेम येतो. फॅमिली कोर्टाच्या केसेस आम्ही हँडल करतो. बऱ्याच वेळा लोकांना माहिती नसतं की नक्की फॅमिली कोर्टात काय होतं, कशा केसेस चालतात आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय येतात. जेवढा तुम्ही जास्त डिले कराल तेवढं तुमचे कॉन्सिक्वेन्सेस आणि तुमची कॉस्ट वाढत जाते, कारण मला रेक्टिफाय करायला बराच वेळ जातो प्रत्येक गोष्ट. कित्येक वेळा एखादी केस विथड्रॉ करायला लागते. म्हणजे तुम्ही 7-8 वर्ष केस केली आणि नंतर लक्षात आलं की तुमची केस चुकली आहे, तर पूर्णपणे केस काढून घ्या आणि रिफाईल करा परत पुढची 7-8 वर्ष. आणि अशा घटना घडत आहेत. फॅमिली कोर्टाच्या दृष्टीने जर काय मदत लागणार असेल तर मला वेळेत तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. किती मिनिटं राहिले? 3 मिनिटं. ओके, थँक्यू. सर्वात महत्त्वाचं ज्याच्यावरती मी फोकस करतो ते मी सांगतो की माझ्या आईवडिलांचं रजिस्टर्ड विल आहे. विल म्हणजे इच्छापत्र. तुम्ही जर इच्छापत्र नाही केलं तर प्रोबेटपेक्षाही सक्सेशन सर्टिफिकेट किंवा हेअरशिप सर्टिफिकेटचा कॉस्ट जे आहे ना आत्ता, ही आत्ता 2.5 ते 3 लाख आहे. ही कॉस्ट वाढणार आहे, कारण का ह्याच्यात कोर्ट फीस 75,000 जाते. आता असं ठरलंय, 2017ची अमेंडमेंट आहे, फक्त ती अजून त्यांनी इम्प्लिमेंट नाही केली. तुम्ही जर इच्छापत्र नाही केलं तर प्रॉपर्टी ट्रान्सफर करायला तुमच्या स्पाऊसला आणि मुलांना कोर्टात यावं लागेल. एका याची कॉस्ट इममुवेबल प्रॉपर्टी म्हणजे फ्लॅट प्लॉट असेल तर 3 लाख, बँकेचे FD म्युच्युअल फंड असेल तर परत 3 लाख. 6 लाख तुम्ही फक्त कोर्टात भरणार आहात, फक्त कोर्टात, वकिलाची फी नाही. एक लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही कोर्टाची पायरी टाकताना वकिलाची फी एकदम पासपट वाढते. म्हणून आम्ही लोकांना नेहमी सांगतो एक विल करून घ्या. विलचा खर्च जास्त येत नाही, 30 ते 35,000. चला डोक्यांना पाणी 40,000. म्हणजे मी 75,000चं पण विल केलं एवढा मोठा बिझनेसमॅनचं. पण एक लक्षात घेते नसेल तर तुमचा खर्च किती वाढतो, परत येणारा वेळ खूप आहे. कित्येक लोक म्हणतात की अरे ते विल केले ना अनरजिस्टर्ड ठेवू. अनरजिस्टर्ड ठेवलं ना की प्रॉपर्टी ट्रान्सफर करायला प्रॉब्लेम येतो. साधं इलेक्ट्रिसिटी मीटरवाला ट्रान्सफर करून देत नाही, तो म्हणतो विल खोटं कशावरनं, ज्या कोर्टाची ऑर्डर घेऊन. तर प्रोबेट घ्यायला लागतं. प्रोबेटचा खर्च परत तेवढाच वाढत जातो. तुमची मुलं जर बाहेर गावी किंवा बाहेर देशात असतील त्यांचा येण्या जाण्याचा खर्च पण तेवढाच वाढत जातो. तर एक प्रॉपर रजिस्टर्ड विल करा, तुमच्या बऱ्याचशा गोष्टी रिझॉल्व्ह होतील. प्रॉपर्टी ट्रान्सफर करणं एकदम तुम्हाला सोपं जाईल. माझं आणि माझ्या बायकोचं पण विल आहे, आई वडिलांचं पण विल आहे. थोड्यासाठीच आम्ही काय देऊ शकतो? आम्ही लिगल कन्सल्टेशन लोकांना प्रॉब्लेम येऊ नये म्हणून 50% डिस्काउंट देतो लिगल कन्सल्टेशनवरती. तुम्ही वेळेत मला सल्ला घेतलात ना तर मी तुमचे बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. तुम्ही खूप उशिरा आला तर प्रॉब्लेम होतो. आणि सर्वात महत्त्वाची आमची USP अशी की आम्ही फक्त तुम्हाला प्रोटेक्ट करत नाही, तर तुमची मुलं आणि तुमच्या नातवंडापर्यंतचं ड्राफ्टिंग कसं असेल पाहिजे, त्यांचे कुठले राईट्स जाणार नाहीत ना, इथपर्यंत आम्ही मदत करतो. मी आतापर्यंत कित्येक वकिलांना किंवा क्लायंटला भेटलो, ते म्हणतात कारण ते वकिलांनी स्वतःच्या बिलिंग पुरतं स्वतःचं सांगितलं, पण त्याचा पुढे काय होत नाही. आम्ही पुढच्या 3 जनरेशन्स तुमच्या प्रोटेक्ट होतील ही सोल्युशन्स आत्ता तुम्हाला सांगू शकतो आणि त्या दृष्टीने गाईड करतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वी डू नॉट गिव्ह लिगल शॉर्टकट्स. चुकीचे सल्ले आम्ही देत नाही. CACS रिअल इस्टेट डेव्हलपमेंट्स पाहिजे, नो इश्यू. मी नोटरी नाही आहे, मी स्टॅम्प पेपर विकत नाही आणि लिव्ह लायसन्स करत नाही. इंडिव्हिज्युअल कनेक्ट्स मी नक्की देतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजून काही क्वेश्चन असेल तर आपण नक्की भेटूया. थँक्यू. एखादा प्रश्न असेल तर आपण घेऊ शकतो. वातावरण टाईट झालं एकदम. बोला. हो, नॉमिनेशनला काही अर्थ नाही आहे. नॉमिनी हा फक्त पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट असतो आणि तो ट्रस्टी असतो. नॉमिनीला मालकी हक्क मिळत नाही. विल केलं तर जास्त बेनिफिट आहे, नाही तर गिफ्ट डीड करायला, पण गिफ्ट डीडला परत कॉस्ट असते स्टॅम्प ड्युटीची. त्यापेक्षा विल करणं सोपं आहे.
नाव प्रत्येकाची असली तरी करावे लागतात, कारण की तुमचा हिस्सा समजा आई वडील आणि मुलाचं नाव आहे किंवा 2 मुलं आहेत, प्रत्येकाचा 25% हिस्सा झाला, तो 25% हिस्सा ऑटोमॅटिकली ट्रान्सफर होत नाही. परत त्या 25 हिस्सासाठी मग कोर्टात यावं लागतं. हो, 25% साठी करावं लागतं. सर आपल्या एम्प्लॉईज किंवा स्टाफ बद्दल काय काय करू शकतो? HR पॉलिसीज तुमच्या पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल देतो मी. आपण प्रत्येकजण सुट्टी देतो एम्प्लॉईजला. पण कुठल्या ॲक्टखाली सुट्टी देतो? कुठल्या ॲक्टमध्ये तुम्हाला सुट्टी दिली? अर्न लीव्हज म्हणल्या आहेत, मेडिकल लीव्हज म्हणल्या आहेत, मॅटर्निटी लीव्ह म्हणल्या आहेत. प्रत्येक ॲक्ट वेगळा आहे. तुमच्या ॲक्टप्रमाणे तुम्हाला सुट्ट्या द्यायला पाहिजे. तुम्ही कमी पण देऊ शकत नाही आणि जास्त पण देऊ शकत नाही. मग तुमच्या पॉलिसीज जर हे असतील तर तुमच्या एम्प्लॉयमेंट ॲग्रीमेंट्स येतात. अपॉइंटमेंट लेटर किती शब्द लोकांनी ऐकला हा शब्द? अपॉइंटमेंट लेटर कायद्यामध्ये हा कुठेही डिफाईन नाही आहे. एम्प्लॉयमेंट कॉन्ट्रॅक्ट हा शब्द डिफाईन आहे. मग एम्प्लॉयमेंट कॉन्ट्रॅक्टसाठी आधी तुमच्या पॉलिसी व्यवस्थित असतील तर मग पुढे त्याचं काम सोपं होऊन जातं. थँक्यू. Thank you, sir. थँक्यू सर. थँक्यू I सर. hope you get a lot of business out of it.